माझी संकल्पना आहे की जे जे शहरात ते उपनगरात ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे जातो. आरोग्यमंत्री त्यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये डायलिसिस सेंटर मंजूर करून घेतले. या 16 तारखेनंतर निवडणूक झाल्यानंतर त्याचं सुद्धा उद्घाटन आहे. त्याच पद्धतीने या प्रभागामध्ये सुसज्ज असा 50 बेडचा हॉस्पिटल. सर्वसामान्य लोकांना इथून शहरामध्ये जायची गरज नाही. नमस्कार, केके न्यूजच्या मी नगरसेवक या सिरीज मध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 20 मधून शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार अभिजित खतकर सर. यांच्याकडून आपण त्यांची ओळख आणि या निवडणुकीनंतर लोकांसाठी त्यांचा असणारा अजेंडा जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. या निवडणुकीला सामोरे जातानाची लोकांना काय ओळख द्याल? नमस्कार, मी अभिजित शामराव खतकर, प्रभाग क्रमांक 20 मधून शिवसेना या पक्षातून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. निवडणुकीला सामोरे जाताना ह्या प्रभागासाठी तुमचं विजन आणि अजेंडा काय असेल? माझा या प्रभागासाठी अजेंडा म्हणाल तर मी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. हे काम करत असताना त्यांच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 20 साठी भरघोस असा निधी म्हणजे 5 कोटी रुपयाचा निधी मला त्यांनी निवडणुकीच्या आधीच दिलाय. त्यांच्या माध्यमातून विकास निधी आलेला आहे. तसंच त्यांच्या आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा ते आरोग्यमंत्री त्यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये डायलिसिस सेंटर मंजूर करून घेतलेलं आहे. या 16 तारखेनंतर निवडणूक झाल्यानंतर त्याचं सुद्धा उद्घाटन आहे. त्याच पद्धतीने या प्रभागामध्ये सुसज्ज असा 50 बेडचा हॉस्पिटल. सर्वसामान्य लोकांना इथून शहरामध्ये जायची गरज नाही. तर या उपनगरामध्ये सुसज्ज असा हॉस्पिटलची आमची योजना आहे किंवा आता आम्ही ते मंजुरीसाठी दिलेलं आहे. ते सुद्धा लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन या 15 तारखेनंतर 16 तारखेनंतर होईल. त्याच पद्धतीनं माझी संकल्पना आहे की जे जे शहरात ते उपनगरात ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे जात आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 20 हा कोल्हापूर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये ह्या प्रभागाचा आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जाईल. हे आपल्या माध्यमातून मला माझ्या सर्व प्रभागातील लोकांना सांगायचं.